नागपुरातल्या मध्यवर्ती संग्रहालयात 7 फेब्रुवारीपासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाच्या तयारीची जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी बुधवारी पाहणी केली। दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देखील दिलेत। महाराष्ट्राचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी आता नागपूरकरांना मिळणार आहे। शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात 7 फेब्रुवारीपासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली वाघनखं ही या खास प्रदर्शनाचं आकर्षण राहणार असून शिवशस्त्र देखील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। त्यांच्यासह राज्यातील विविध मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे। या ठिकाणी एकाच वेळी जवळपास 50 लोकांना प्रदर्शनाची पाहणी करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। त्यानुसार गटानं प्रवेश देण्यात येणार आहे। नागरिकांना वाघनखं, शिवशस्त्रासह खुलं शिल्पदालन, शिलालेख दालन पाहता येणार आहे। सोबतच शस्त्र दालनामध्ये वाघनखं, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्निबाण इत्यादी शस्त्र पाहायला मिळतील। हे ऐतिहासिक प्रदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचावं यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे। दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी बुधवारी प्रदर्शनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यांनी तयारींचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देशही दिले।